टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंही भाऊ एकत्र यावं अशी काल चर्चा रंगताना पाहिली। मात्र त्याच आता चर्चेनंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आता पडवळनगरमध्ये बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे। पाहिलं तर याच बॅनरमध्ये आता महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे अशा प्रकारचा या बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। ठाण्यातील पडवळनगर या ठिकाणी हा बॅनर लावल्यामुळे सर्वांचंच लक्ष या ठिकाणी वेधत आहे। पाहायला गेलं तर या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांच्या खांद्यावरती हात ठेवून हा भावनिक फोटो आठवणीला उजाळा देत आहे। पाहायला गेलं तर या बॅनरमुळे आता चर्चेचा विषय रंगलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या हितासाठी दोघं भाऊ एकत्र येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र काल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैत्रीचा हात पुढे करत टाळी दिली आहे, तर दुसरीकडे सहमती दर्शवत उद्धव ठाकरे यांनी देखील काही अटी शर्ती ठेवल्या। आपल्यासोबत काही लोक या ठिकाणी जोडले गेले। का वाटतं एकंदरीत मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोघं भाऊ एकत्र यावं असा बॅनर आता झळकत आहे, तुमचं मत काय? सध्याची जी राजकीय परिस्थिती पाहता त्यावरून असं दिसतं की आपल्याला मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे। घाटकोपर झालं, काही मुंबईच्या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणी जे मराठी भाषिकांवरती हल्ले किंवा मराठी लोकांना सोसायटीमध्ये रूम न देणे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या विरोधात आपण गेलो तरी मराठी माणसाने एकत्र व्हायला पाहिजे। तसंच कालपासून मीडिया सोशल मीडियामध्ये जी चर्चा होते आहे की एकत्र येणार, तर सामान्य जनमानसांमध्ये ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ते दोघे एकत्र आले ते महाराष्ट्राला न्याय भेटेल, महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी दोघं करतील, मराठी माणसासाठी कुठेतरी नेता कुठेतरी जोमाने उभा राहील, ती असंख्य शिवसैनिक म्हणा मनसैनिक ना एकत्र येऊन जोरात काम करतील। मात्र काही अटी शर्ती हे उद्धव ठाकरेकडनं ठेवण्यात आल्या होत्या सहमती दर्शवत, त्या अटी शर्तीवरती कसं बघतात त्यांनी ज्या महाराष्ट्राच्या विरोधात जे असेल त्यांना सोडून यावं असं देखील त्याचं म्हणणं। अटी शर्ती तर असतात प्रत्येकाच्या, आता ते त्यांच्या हिशोबाने बघून घेतील। पण कसं आहे ते आम्हाला वाटतं की ते ज्या प्रकारे त्या दोन्ही भावांनी स्टेटमेंट दिलेले आहेत त्याप्रमाणे ते एकत्र येतील असं 100% वाटतं। नक्कीच दोघं भाऊ एकत्र येतील असं देखील लोकांना वाटतं। महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसासाठी आता कशा प्रकारे दोघंही भाऊ आणि दोघंही एक जवळचे म्हणून कशा प्रकारचे साथ घालतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र काल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैत्रीचा हात पुढे करत टाळी दिली असली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील सहमती दर्शवत अनेक अटी शर्ती ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे काल मोठ्या प्रमाणात चर्चा हीच रंगली होती की दोघंही भावांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावं। तसंच नागरिकांचं स्थानिकांचं देखील तेच म्हणणं आहे, येणाऱ्या काळात मराठी आणि महाराष्ट्रासाठी हे दोघं एकत्र आले पाहिजे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे।